बाबा 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 पहा पहा मंजुळा सासू सुनाचा हाय लय भारी मळा हट रे दुसऱ्याला केल्यावर आणि आल्यावर लय खुलत आहो. बाबा बाबा लागले का सासू सुनाला कामाला नाही का तेव्हा करायचंय मग दुपार झाल्यावर का काय कांद्याचं रोप कुठं लावायचे आता ही इथं लावलंय की मी तुम्ही काय केला हो? काल बघ का असं आहे ग माय खोटा बोलता रिटून बोलत आहे बघ की लय भारी रोप आले मस्त पैकी काल 4 वाजा येऊन मी तेवढं लावलंय रोप त्यानं रोप ही केलेला वापा केलेला आणि म्हणतोय मी लावलंय किती आहे ग माय माणसाचा तर किम अरे मध्ये जाऊन तर मित्रांनो नमस्कार. बघा आपल्या कांद्याचं रोप ताजं ताजं आणि गावरान लाल कांद्याचं रोप लावायचं आलाय. कोणाला पाहिजे असेल एखादी गडी तरच भेटल. लय नाही आपल्याला घरी लावा लागला. एखादी गडी लागत असली तर सांगायची नाही बाबा एखादी बी रे काय एखादी देऊ की आपल्या ऑडियन्सला त्याला काय होतं. हा मित्राला दे हा लय उपरू नका एवढंच लाव आजचे दिवस हा. पुन्हा आणखी थोडं लाव उद्याच्याला लय उपरू नका बस झालं एवढंच हो काय पोर राहू दे की आता. आपल्या वाप्याला तरी पुरावं लागेल की वापा केला त्याला तर बापा काय शिपू काय काढून टाकू शिपू काय लय आला नाही आपला हे काढू कोथिंबीर निघती पुण्याच्याला आणि ह्याच्या जागेवर इथं काय लावू तिथं माळव्यात तिथं काय लावू हो तिकडे एवढं मोठं लावले की आता हे ऊस थोडा दाबतो मी पुन्हा लावूया आपण. ऊसातच लावा इकडं रान सोडून ऊसातच आता लावा ही शेंगा एवढ्या मोठ्या आल्या तेव्हा मुगाच्या मग काय करावं आता रान हाय की रे येतच असतं लाव मी काकड्याची- लावलं म्हणून आहे रे तुम्ही काकड्याची काय लावित होता लय दावायला सुगरण आहोत तुम्ही काकडे नटात आगे ती दाट झाले ती उपाड्या सगळं दाट झालेलं बारीक आहे किंवा सगळंच उपट सगळं कांदा येत असते बारीक ती तसं रोप भारी असतं बघा की एवढं बारीक नाही खरं भारी ते असतं चांगलं असतं सगळ्यात भारी आहे का बारीक आहे का आता ही आहे का एक नंबर क्वालिटीचं माहितीये काय ही अशा साईजचं रोप तुम्हाला कुठंच बाजारात हा भेटत हे असलं रोप लय चांगलं हा, की लय भारी रोप आहे मोठं रोप नाही काय उपयोगाचं ही नाही काय उपयोगात अहं. त्याला लगेच नळा येतो या ही चांगलं आहे रोप मग काय करू हा बोला दुसरा एक वापा करायचा का आणखी हा करायचं आंब्याच्या पलीकडून करू हो हो का त्या मिरच्यामध्ये लावायचं का मिरच्या आपण? नागा नागा मिरच्या नाही तिथं पलीकडे आहे की ह्या ऊसा शेंगाच्या पलीकडे कुठं? काय तिथं तिथं नाही बस झाला तर उपटू नका बस झालं अरे एवढं. बस होत नाही रे बस होत अगं नका बस झालं दाट लावायला पुन्हा अगं पुन्हा लावा आणखी हे करू बरं थोडं उपटू दे. बस करा तिनं ते एकाचा उपटीला तू एकाचा उपटीला जागा थोडी थोडी करीत करीत लावा लागेल ना हं. त्याची पात पण किती छान लागते वाई लय भारी हा, लागते कवळी किती कवळी खमक लागते काल आणली होती की मी घरी एवढं इथून कट करायचं नाही भाजीला नाही आपलं गावरान मस्त पैकी पात लय भारी लागते लय बस छान करा लागत या चला बस करा आणि चला आता तिकडे लावा चला चला इधर ग ते राहिले थोडं ही. इथं राहिले का मला इथं बाबा लावायचंय मीच लावलंय ती तुम्ही नव्हता हा, विकाल बरं, बरं, हा बरं. बहादर की कमी येताव मीच लावले तुम्ही आला आयत्या पिठ्यावर रिगुटी हाणायला बरं, लय बडी जाव पाना करतात करा चालू चला लावा पट 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 करायला चाल. करा बरं लवकर मी जाऊन मोटर चालू करतो ही एवढं लावून घ्या तुम्हाला लय येत आहे वापा पुन्हा तयार करतो आणखीन मी हो 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 लावा खानखान ती चिरून घ्या की चिरून घेते दम नाही दिसली ती. त्याला नडाची बात नसती रे रानातल्या रान तुझ्या सुनाला सांग नाही तर दुसरं ते टाकी सगळं हे करून चिनाड्या मीच या का सुनाला नाही मी आज मी करणार आहे ती काय करणार आहे मी येडेच आहे किंवा मला काय कळत नाही इडीच आहेस तू काय एवढं कळलं का मला मग ते आईकडे बघ काय करते या बघ हिला नाही लागत काय नाही लागत असं ठेवायचं पुन्हा मस्त पैकी ज्या छान पक रांगोळ लावल्यासारखं लावायचं रानातले काम माहितीच व्हावे लागते तर माझ्या बी परस्पऱ्या करायला असं बघून घ्यायचं करायचं शिकून घे माळवं टाळवं तेवढंच येत आहे बोलायला मला अरे मला मस्त पैकी मोकळी झणझणीत बनवा आपलं भाजी पुन्हा ह्याची त्याची बघ भाजी कवळ्या ह्याची कवळ्याची हा लय भारी लागत ती जावळाची भाजी बघ ह्याला जावळ म्हणते तर ह्याला ह्याला का जावळ म्हणतात का हम्म. जावळ म्हणते तर ह्याला बघ. गावरान शब्द आहे जावळ हा. आता दुसरा एक वापा करतो तयार पुन्हा दुपारून थोडं लावू करा करा आता एवढ्या ह्याच्यात घ्या लावून ही एवढं नीट सांग टोगले कसे करायचे काय करायचे सुनबाईला तर शेंगा खातो मी कडला, कडला, हा, खा शेंगा खाऊ काय त्यावर आहे खा की बाबा नुसते घोसच लागले मध्ये हिंडू नका ही घोलाने पडायला देता काही नुसते घोस लागले रे बाबा मग लय भारी मी लावलंय माय उगा नाही मी लावलं म्हणून खाताव रे तुम्हाला आहे का नादा असले अगं मी बी लावतो तुझ्या लाविता माहिती आहे? कुणाला बी लावाय सांगतो मी बी लावतो बस का आणखीन काय पाहिजे सांग म्हणूनच म्हणलं लय नादा आहे तर तिकडून तिकडून यायचं हं. आणि काय केलं म्हणायचं झालं हाय माय करायला लावा की तुम्ही बी काय बसलाव लगेच तसंच लावतो आहे. की बघत आहो. तर मित्रांनो आमचे आहे कांदा लागवड चालू कशा पद्धतीनं लावतेत बघा एकदा आईचं टेक्निक कशी लावते आई काय करायचं ग हे बघ असं लावावं लागतं या हं.
काय न त्याला करायचं इथे बोलायचे का नुसतं डोगला पाडायचा आणि असं करून लावायचा ओली. तर मित्रांनो, कशी वाटते आमची लाईफ तुम्हाला, शेतकऱ्याची लाईफ? काय करता हो तुमच्या शहरातल्या धावपळीच्या जीवनाला? हे असं निरोगी राहायचं, निरोगी लावायचं, निरोगी खायचं, निरोगी पिकवायचं आणि आनंदात राहायचं. 4 पैसे कमी आहे का असं ना, पण सुखी निरोगी समाधानी राहायचं मस्त पाहिजे. मोठ्या मोठ्या शेतकऱ्याला येऊ वाटतं का गावाकडे? काय करायचं की शहरातलं जीवन आहे, ही खरी लाईफ असते माहिती आहे. ह्याच्यात ही सुख आहे. तुम्हाला ते सुख कुठंच भेटणार नाही. स्वतः पिकवायचं, निरोगी पिकवायचं, निरोगी खायचं. तुम्हाला भविष्यात ह्या गोष्टीचा बराबर तुम्हाला अंदाज येणार. आता त्यावेळेस पण वेळ निघून गेलेली असणार. त्याच्यामुळे आता जागरूक व्हा. स्वतःसाठी बी थोडी शेती करा, निरोगी राहा, समाधानी राहा आणि तुमच्या फॅमिलीला बी सुखी आणि निरोगी ठेवा. निरोगी, कारण आजकाल तुम्ही लाईफस्टाईल बघत आहात, किती धावपळीचे जीवन आणि कुठून येतंय, काय येतंय, कसं पिकतंय तुम्हाला काहीच माहित नसतंय. त्याच्यामुळे आपली थोडी शेती असली, भले शहरात जरी असला, तुमच्या छतावरती तुम्हाला खाण्यापुरती शेती करू शकता. नोकरदार असतात बाबा, त्यांना काम सोडून इकडे यायला जमत नसतं या. करतात पर गड्याच्या स्वाद्यानं असते. अगं शहरात पण लोक शहरात पण खाण्यापुरती शेती करतात माहितीये का? माळवा लावतात की छतावर बी? हा, छतावर बी लावतात की माती टाकून. पण हे आजचं जनरेशन सगळं आळशी जनरेशन. पॅकेट फूड खायचे, ऑर्डर करायचं, कुठून येतंय, काय येतंय, कोणत्या तेलात तळतंय, बनतंय भाजी, काय ती